तर बघा क पासून ने पर्यंत जे आपण इंग्रजी अक्षर लिहिले त्याच्यामध्ये शब्द कोणते तयार होणार ज्याच्यामध्ये काना नाही, उकार नाही, वेलांटी नाही, मात्रा नाही, असं काहीच नाही, प्लेन वाले अक्षर, जसं कमल, दमन, कमळ, कदम, रम, जत. आता याच्यामध्ये एक नियम आहे. याच्यामध्ये काय आहे, एक नियम आहे. तर हे शब्द आहेत ज्याच्यामध्ये काना, उकार, वेलांटी, मात्रा काहीच नाही. आता याच्यामध्ये एक नियम आहे. कोणता नियम आहे? जर आखरी शब्द असेल लास्टवालं तर आपण काय करतो, जर ल आला, हा बघा ल लास्टला आहे, न लास्टला आहे, ळ आहे, म आहे, म आहे, ज आहे. आपण ल ला काय घेतो रे इंग्रजीमध्ये? पूर्ण सांगा. याली, राईट. मला काय घेतो आपण? तला काय घेतो आपण? हा. पण ते जर लास्ट असेल, तुम्ही मोटरसायकलवर जाता, एक माणूस बसते, त्याच्या मागे कोणीच नसते, एकटा असल्यावर. कोणी असते का मागे त्याच्या? दोघ जण असले, तिसरं नसते, दोनच असल्यावर. बरं बसून बसून किती बसतील? तिघ बसतील. तिघाच्या मध्ये चौथा बसेल का? नाही, जनरली सांगाल तुम्हाला मी. बसायला तुम्ही 100 बसवसाल त्याला काय मतलब नाही ना. आरटीओची पासिंग किती आहे माहिती आहे का? मोटरसायकल बसवायची फक्त दोघांचीच आहे, तिघाची नाही. पण आपण 3 बसवतो. 3 वालं म्हणजे ते लास्टवाला आहे. 3 वालं म्हणजे लास्टवालं. मग लास्टच्या मागे कोणी आहे का? कुठेही लास्ट जेव्हा असते, लास्टच्या लास्ट नसते. आता ही लास्ट आहे श्रावणी, हिच्या इथे आहे का कोणी? इकून ही लास्ट आहे प्रत्यक्ष, कोणी आहे का तिकून? मग हे जर लास्ट असेल ल तर याच्या लास्ट आणखी हे काढा घ्यायचा आपण, एलच घ्यायचा. यम जर लास्ट वय म तर मग याच्या लास्ट हे कशाला घ्यायचा आपण? फक्त यमच घ्यायचा. म्हणून लास्टवाला अक्षर असेल आणि त्याला काना, वेलांटी, उकार, मात्रा काहीच नसल, हाय कायला काना, वेलांटी, उकार, मात्रा, मग तिथं फक्त यल, यम, टी जे आहे अक्षर, त्याला जे इंग्रजी पर्याय अक्षर आहे तेवढंच घ्यायचं. हे नियम ध्यानात ठेवा. चला, झोप येली, नीट बस. मग एवढंच लिहायचं. आता आपल्याला पुढचं काय शिकायचं आहे? आपण सकाळी गोष्ट केली होती भावा बहिणीची, पण ते भाऊ बहीण कसे होते? लहान होते. कसे होते? त्या लहान असल्यामुळे सोबत बिस्किट दिला खायला, खाऊ दिला, काळजी घेण्यासाठी नोकर पाठवला, सेवेकरी. पण मोठं झाल्यावर ते करायची गरज नाही ना. मोठं झालं त्याची ते सोय घेणार, मोठं झाल्यावर त्याचं ते खाण्याचं पाना, त्याची ती काळजी घेणार. तर काय करणार? हे सर्व गोष्टी ते मोठं झाल्यावर ते करणार. मग मोठं होतं म्हणजे काय होते? तुम्ही मोठे होता, तुमची शरीराची उंची वाढते, जाडी वाढते, कोणाचे डोळे मोठे होतात, हात पाय मोठे होतात, केस वाढतात, है की नाही? मग हळूहळू ते पांढरे होतात, म्हातारे होतो आपण. म्हणजे काय होते? शरीरामध्ये बदल व्हायला लागते. शरीरामध्ये काय होते? बदल व्हायला लागते. तसं हा क आहे, ख आहे, ग आहे, घ आहे, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ध, न, त, थ, द, ध, न, प, प, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. एवढे भाऊ बहीण आहेत हे. मग हे पण मोठे होणार ना. म्हणजे तुम्ही अगोदर कसं रांगता, मग रांगत रांगत जरासं भीतीला पाय हात लावता, पुन्हा चालता, हळूहळू एक एक पाऊल टाकल, जोरात चालता, पुन्हा पळता, पळणं झालं की जरासं थांबता, मग जरासं मग उंची वाढते, जाडी वाढते. प्रत्येक गोष्ट पोराला दाढी मिशायला लागतात, मुली पण मोठ्या होतात. असं काय होते? आपलं शरीर काय होते? बदलायला लागते. आणि मग आपण अडल्ट होतो, प्रौढ. मग म्हातारे व्हायला लागतात. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये एवढंसं असताना छोटा गोळा असते मातीचा असल्याने, त्याच्यामध्ये काय होते? बदल व्हायला लागते. त्यात काय व्हायला लागते? बदल. मग हा क आहे, हा छोटं बाळ आहे. एकटंच बाळ आहे का? एखाद्याच घरी बाळ असते का? मग ख पण बाळ आहे, ग पण बाळ आहे, घ आहे, च आहे, छ आहे, ज, सगळे बाळ आहेत. मग या बाळामध्ये काय होणार? बदल होणार. या बाळामध्ये काय होणार? आणि प्रत्येक बाळामधला बदल हा सारखाच असतो. कोणाचं बाळ रांगलं की उडी म्हणून पळायला लागलं का? नाही, रांगते, मग भीतीला हात लावते, चालते, मग हळू चालते, मग जोरात चालते, मग पळते. असं होते का? बाळ झोपलं मग उडी मारले पळायला लागलं, असं होते का? प्रत्येकाची स्टेज कशी आहे? ठरलेली आहे. तसं क आहे. मग कचं काय झालं? क काय झाला? छोटं जन्मलेलं बाळ आहे. मग काय म्हणते? मी ते रांगतो म्हणते.
मग त्यानं काय केलं, असं एक काना घेतला सोबतीला, त्यातला संघ घेऊन ते रांगू लागला. मग तो काय झाला, कचा का झाला, कचा काय झाला, का झाला. बाळ तिथंच राहणार, हे कस कायम राहणार, कर काय राहणार, कायम राहणार, फक्त त्याच्यात बदल होणार. मग याच्यासोबत पहिली वेलंटी येणार, की होणार, मग दुसरी वेलंटी येणार, ही पण की होणार. मग पहिला उकार कु, दुसरा उकार कु, कवर मात्रा के, कवर दोन मात्रा कै, पुन्हा कला काना का, कावर मात्रा को, कावर दोन मात्रा कौ, कवर अनुसार कम, आणि हे विसर्ग कहा. असे म्हणजे याच्यामध्ये काय झाले सिद्धेश्वरी, याच्यामध्ये बदल झाले. आणि किती बदल झाले सिद्धेश्वरी, याच्यामध्ये 12 बदल झाले. किती झाले, 12. पहिला हे एक समजा, दुसरे 11, असे किती बदल झाले, 12 झाले. आपल्यामध्ये 12 नाही, आपल्यामध्ये 100 बदल होत असतील. कोणाला माहित किती बदल होते ती, पण मोगम मोगम माहित आहे आपल्याला. मोगम मोगम काय माहित आहे, बाल्यावस्था, पोंगडावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, म्हातारपण, अशा आपल्या अवस्था आहेत माणसाच्या. आता तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहात, तुम्ही बाल्यावस्थेमध्ये आहात तुम्ही, आहे की नाही, आणि मी प्रौढावस्थेमध्ये आहे, आहे की. अशा अवस्था आपल्या बदलत जातात. तसे यांच्या ह्या 12 अवस्था आहेत याच्या. प्रत्येकाच्या 12 अवस्था येतात. प्रत्येकाची किती अवस्था येतात, 12 अवस्था येतात. मग आपल्यातलं मोठं लेकरू मोठं झालं की तुम्ही बघा, आता लहान मुलांना तुम्हाला एक नाही, शालेय गणवेश देतं पोरायला, बऱ्याच जणाला हाफ पॅन्ट देतात. मग काय म्हणते, मी हाफ पॅन्ट घालत नाही, मी का लहान आहो का, मला फुल पॅन्ट पाहिजे. मग काय व्हायला, तुमच्यामध्ये बदल व्हायला, तुम्हाला ती गोष्ट पटणं झाली. जीन्स पॅन्ट माणूस घालते काही वर्ष, म्हातारा झालं की मग जीन्स पॅन्ट घाला वाटत नाही, मग साधं साधं घाला वाटते. तसं काय होत राहते, बदल होत राहते. मग तसा हा जो बदल आहे ना, हा कॉमन बदल आहे, हा सगळ्यामध्ये होणार, हा सगळ्यामध्ये होणार. मग असा जर मी बदल करा म्हणलो बा ग मध्ये, तर काय करता येईल ग मध्ये बदल, गा, गे, गे, गो, गाव, गंग, गा. आता आपल्याला त्या बाळाकडे नाही पाहायचं, आपल्याला त्या बाळाकडे पाहायचं का नाही, आपण बाळाकडे सकाळीच पाहिलं. आता बाळामध्ये जे बदल झाला ते बदल पाहायचा आपण, बाळामधला काय पाहायचा, बदल. मग बघा, बाळातला हा पहिला बदल, हे आहे काना, हे काय आहे, दुसरा बदल वेलांटी. कोणती वेलांटी रे ही, त्यालाच काय म्हणतात, रस्व वेलांटी. त्याला काय म्हणतात, बाळातला दुसरा बदल, दुसरी वेलांटी, त्याला म्हणतात दीर्घ वेलांटी. बाळामधला पुढचा बदल कोणता, पहिला उकार, याला कोणता उकार म्हणणार, रस्व उकार. पुढचा उकार, दुसरा उकार, दीर्घ उकार. बोलणं कापसात. त्याच्यानंतर मात्रा, एक मात्रा, ही आहे एक मात्रा, याला काय म्हणायचं, एक मात्रा. नंतर आहे 2 मात्रा, याच्या पुढे काय आहे, तुम्ही म्हणसाल एक मात्रा म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं, एक काना एक मात्रा, एक काना आपसात बोलायचं नाही, एक काना 2 मात्रा. नंतर आहे, हे खडू दे, नंतर आहे अनुस्वार. नंतर काय आहे, जे आपण अक्षर टिंब मारतो की नाही त्याला म्हणतात अनुस्वार. ए दीपाली खडू दे, अनुस्वार. ए पॉज कर दे. सरचा निरोप आलता, तुम्ही कोण